श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे बघा, आपल्या संसारामध्ये काही अडचणी येत असतील किंवा आपल्याला घरामध्ये सतत किंवा व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील, घरामध्ये समाधान नसेल, बरकता नसेल, तर कधी कधी आपली कुलदेवी सुद्धा त्याला कारणीभूत असते. म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा न होणे हे सुद्धा कारण असू शकते. जर का तुम्ही कोणत्याही देवाची आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये सेवा करत असताल आणि कुलदेवीची जर सेवा करत नसाल तर नक्कीच तुम्हाला अशा गोष्टीची अडचण नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आता घरामध्ये काही भांडणं होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल, एखाद्या मुलीचं आपल्या घरामधल्या मुलीचं लग्न जमत नसेल किंवा मुलाचं लग्न जमत नसेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा कुलदेवीची सेवा न घडणे हे कारण असू शकतं. त्यासाठी आपल्याला 2 उपाय असे करायचे आहेत जे की आपल्या संसारासाठी, जे आपला संसार आहे ते सुखाचं होण्यासाठी, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहण्यासाठी ती एक सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादं मंगल कार्य घडत नसेल, मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमत नसेल, भरपूर पाहुणे येतात पण काहीतरी कारण काढून ते लग्न जमत नाही, त्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. तर अगोदर बघू की आपल्याला लग्न जुळण्यासाठी कोणती सेवा करता येईल. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला दर पौर्णिमा आपल्याला या कुलदेवीची, आपली जी काही तुमची कुलदेवी आहे, जर का तुमची कुलदेवी आई तुळजाभवानी तुळजापूरची देवी असेल तर त्या कुलस्वामिनीला तुम्हाला दर पौर्णिमेला असं 5 पौर्णिमा तिथे जाऊन एक मंडवळी अर्पण करायची आहे. जर का तुम्ही हे 5 पौर्णिमा आई तुळजाभवानीच्या चरणात मंडवळी अर्पण केली तर नक्कीच तुमच्या लग्नाचा योग जुळून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला घरी 5 पौर्णिमा झाल्यानंतर घरी आपल्या सुहासिनी आणि कुमारिकीला जीव घालायचं आहे. जर का तुम्हाला मूळ पीठावर जाऊन तिथे मंडवळी अर्पण करणं शक्य होत नसेल, जर का तुम्ही वर्षातून किमान एकदाच आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असाल, तुम्हाला सारखं जाणं होत नसेल दर पौर्णिमेला, तर तुम्ही तुमच्या जवळ जर कुठं आई कुलस्वामिनीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला त्या मंडवळ्या अर्पण करायच्या आहेत. आणि 5 पौर्णिमा त्या मंडवळ्या अर्पण करून झाल्या की आपल्या घरी कुमारिका आणि सुहासिनींना जीव घालायचा आहे. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे, उपाय आहे. जर का तुमच्या घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल, मुलीचा योग जुळून येत नसेल, लग्नासाठी मुलाचा पण योग येत नसेल, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आपल्या आई कुलस्वामिनीला साकड घाला. नक्कीच तुमची इच्छा, मनातील इच्छा आई कुलस्वामिनी पूर्ण करेल. त्यानंतर दुसरी तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घर संसारासाठी करायचा आहे. कुलदेवीची सेवा न होणे हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या घरात तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल, गुरूंची सेवा करत असाल, तरी पण आपले कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा आपल्या घरामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडत नसेल तर बऱ्याच अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो. तर दुसरी सेवा आपल्याला करायची आहे की प्रत्येक मंगळवारी तुम्हाला 5 मंगळवार ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला खरंच या सेवेचा अनुभव आला तर नक्कीच तुम्ही दर मंगळवारी सुद्धा ही सेवा करू शकतात. तर काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या कुलदेवीला, आपल्या घराजवळ एक आई कुलस्वामिनीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे दर मंगळवारी आणि आई कुलस्वामिनीसाठी पानाचा विडा घेऊन जायचा आहे. तर पानाचा विडा कशा प्रकारे तयार करायचा हे बघूया. तुम्हालाही माहिती, ज्यावेळेस आपण वर्षातून किमान एकदा तरी आपल्या आई कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातो त्यावेळेस आपण तिची ओटी भरण्यासाठी साहित्य घेऊन जात असतो. तर त्यामध्ये आपण त्या ओटीच्या सामानामध्ये पानाचा विडा आवर्जून ठेवतो, कारण आई कुलस्वामिनीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे. आणि जर का त्या वटीच्या सामानामध्ये जर हे पानाचा विडा नसेल तर ती ओटी अपूर्ण मानली जाते. म्हणून आई कुलस्वामिनीला ही पानाचा विडा अर्पण करायचा आहे. तर पानाच्या विड्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे, 2 नागवेलीचे पानं घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच काथ, चुना आणि सुपारी आणि बडीशोप आणि 2 लवंग लागणार आहेत. पान घेताना 2 पानं स्वच्छ घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत नागवेलीतली. ते पान घेऊन पान उलट करायचं आहे, त्यावर चुना लावायचा आहे, काठ टाकायचा आहे, सुपारी टाकायची आहे, त्यानंतर थोडी बडीशोप आणि त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे, दुमडायचं आहे पान
आणि त्यानंतर त्याला वरून 2 लवंग लावायचे आहेत. लवंग तुम्हाला फूल असणाऱ्या लवंग त्याला त्या पानाला लावायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ही जी विडा आपण बनवलेला आहे नागवेलीच्या पानाचा ते घेऊन जायचं आहे आई तुळजाभवानीच्या मंदिरात. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हार घेऊ शकतात, आईला वेणी घेऊ शकतात. तर असं तुम्हाला घेऊन जायचं आहे. अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं आहे, आईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आईसमोर हा पानाचा विडा ठेवायचा आहे. जी काही मनातली इच्छा आहे, संसारामध्ये काही सतत वादविवाद होत आहेत किंवा घरात बरकता नाही किंवा काही कोणतीही तुमच्या अडचण असू द्या तर त्या आईसमोर सांगायच्या आहेत. नक्कीच आई त्या गोष्टीचा जी काही तुमच्या इच्छा आहेत त्याची निवारण नक्की करेल, काही ना काहीतरी मार्ग नक्कीच दाखवेल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ज्यांना शक्य होत नाही आई कुलस्वामीच्या मंदिरात जाऊन हा विडा अर्पण करणं, तर त्यांनी आपल्या घरामध्ये सुद्धा आई स्वामिनीचा टाक असतो, फोटो असते, त्यांच्यासमोर सुद्धा हा विडा अर्पण करू शकतात. त्या विड्याचं नंतर काय करायचं तर तो दुसऱ्या दिवशी घरातली जी करती स्त्री आहे त्या स्त्रीनं खाल्ला तरी चालेल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आई राजा उध उध सदानंदीचा उध उध.